नमस्कार. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? परमिशन घे, ॲडजस्ट कर, कॉम्प्रोमाइज कर, सॅक्रिफाईस कर, कंट्रोलमध्ये राहा. रिस्ट्रिक्शन्स आहेत, लिमिटेशन्स स्वीकार. हे शब्द आपण ऐकतो आणि त्याच वेळी आपली चिडचिड होते, राग येतो आणि मन कासावीस होतं. पण प्रश्न असा आहे, खरंच हे शब्द वाईट आहेत का? की आपल्या मनाने त्यांना वाईट अर्थ दिला आहे? आज आपण समजून घेणार आहोत की काही शब्द आपल्याला इतके ट्रिगर का करतात आणि त्यामागे काय मानसशास्त्र आहे. एखादा शब्द स्वतःमध्ये चांगला किंवा वाईट नसतो. आपला मेंदू त्या शब्दाला आपल्या भूतकाळातील अनुभवांशी जोडतो. जर लहानपणी परमिशन म्हणजे भीती, शिक्षा किंवा सतत नियंत्रण असेल, तर मोठेपणी परमिशन हा शब्द ऐकताच मनाला अस्वस्थ वाटू शकतं. शब्द बदलत नाही, पण त्या शब्दाशी आपली असलेली भावनिक जोड बदलते. तर इथं शब्द नाही, तर त्यामागचा अनुभव दुखावतो. सो चला बघूया परमिशन. काही लोकांना वाटतं, मी कोणाची परमिशन का घेऊ? कारण त्यांच्या मनात परमिशन म्हणजे गुलामी असा अर्थ असतो. पण प्रत्येक वेळी परमिशन म्हणजे कमीपणा नसतो. अनेक वेळा ती दुसऱ्याच्या जागेचा आदर असते. रिस्पेक्ट आणि परमिशन यामध्ये खूप जवळचा संबंध आहे. नेक्स्ट आहे ॲडजस्टमेंट. नेहमी मलाच ॲडजस्ट करावं लागतं किंवा ॲडजस्ट कर आपण बोलून जातो. हे वाक्य ऐकताना किंवा म्हणताना समस्या ॲडजस्ट या शब्दात नाही आहे. समस्या एकतर्फी ॲडजस्टमेंटमध्ये आहे. सो हेल्दी रिलेशनशिपमध्ये दोघेही ॲडजस्ट करतात. फक्त एकच व्यक्ती सतत बदलत असेल तर ॲडजस्टमेंट नाही, ते इमोशनल एक्झॉशन आहे. नेक्स्ट आहे मला कोणी अलाव केलं पाहिजे. मला कोणी अलाव करणार म्हणजे काय? हा शब्द अनेकांना कंट्रोलसारखा वाटतो. पण प्रत्येक नियम हा कैद नसतो. काही नियम सुरक्षितता, विश्वास आणि जबाबदारीसाठी सुद्धा असतात. सॅक्रिफाईस हा शब्द ऐकताच काही लोक घाबरतात, कारण त्यांना स्वतःला हरवून टाकणारा त्याग पाहिलेला असतो. त्यांनी स्वतःला हरवून टाकणारा त्याग पाहिलेला असतो. पण हेल्दी सॅक्रिफाईस म्हणजे स्वतःला संपवणं नाही आहे, तर जाणीवपूर्वक, प्रेमाने, आदराने आणि मर्यादित केलेली निवड असते. आजच्या जगात डिसेंट म्हणजे काहींना ॲव्हरेज वाटतं, पण डिसेंट असणं म्हणजे प्रामाणिक असणं, आदराने वागणं, स्वतःशी आणि इतरांशी सभ्य असणं. कॅरेक्टर हा पर्सनॅलिटीपेक्षा जास्त काळ टिकतं. दॅट्स वाय वी नीड टू डिव्हेलप द कॅरेक्टर, नॉट द पर्सनॅलिटी ओनली. नेक्स्ट इज कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइज म्हणजे हरणं असं अनेकांना वाटतं, पण हेल्दी कॉम्प्रोमाइज म्हणजे दोघेही तोडं देतात आणि दोघेही काहीतरी जिंकतात. जर फक्त एकच व्यक्ती सतत कॉम्प्रोमाइज करत असेल तर ते नातं नाही आहे, ते सेल्फ निग्लेक्ट आहे. रिस्ट्रिक्शन हा शब्द स्वातंत्र्य हिरावून घेतो असं वाटू शकतं, पण विचार करा, ट्रॅफिक सिग्नल हा रिस्ट्रिक्शनच आहे. ट्रॅफिक सिग्नल हे रिस्ट्रिक्शनच आहे, पण ते आपल्याला सुरक्षित ठेवतं. म्हणून प्रत्येक मर्यादा वाईट नसते. कंट्रोल हा शब्द 2 प्रकारचा असतो. एक तर दुसऱ्याला कंट्रोल करणं आणि स्वतःला कंट्रोल ठेवणं. पहिलं नातं तोडतं तर दुसरं आयुष्य घडवतं. सेल्फ कंट्रोल म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. नेक्स्ट आहे लिमिटेशन म्हणजे कमजोरी नाही आहे, ती वास्तवाची जाणीव आहे. आपल्या मर्यादा ओळखणारा माणूसच योग्य निर्णय घेऊ शकतो. मर्यादा स्वीकारणं म्हणजे हार मानणं नाही आहे, तर योग्य दिशेने वाढण्याची, ग्रोथ करण्याची सुरुवात असते. कारण आपला मेंदू शब्द लक्षात ठेवत नाही. काही शब्द इतके ट्रिगर का करतात? कारण आपला मेंदू शब्द लक्षात ठेवत नाही, तो लक्षात ठेवतो त्या भावना. जर एखादा शब्द दुखावणाऱ्या अनुभवांशी जोडला गेला असेल, तर भविष्यात तोच शब्द पुन्हा ऐकला की शरीरात ताण निर्माण होतो. म्हणूनच
कम्युनिकेशनमध्ये फक्त शब्दच महत्त्वाचे नसतात, तर टोन, इंटेंट आणि टायमिंग आणि ऑफकोर्स इमोशनल सेफ्टी जास्त महत्त्वाची असते. सो पुढच्या वेळी एखादा शब्द ऐकून राग जर आला तर स्वतःला प्रश्न नक्की विचारा, मला या शब्दाचा राग येतोय की या शब्दाशी जोडलेल्या माझ्या अनुभवाचा राग येतोय? कारण शब्द बदलले की संवाद बदलतो, पण अर्थ बदलला की आयुष्य बदलतो. जर यातून तुम्हाला काही समजलं असेल तर आय विल बी ग्लॅड. Until next time, thank you.